मित्रांनो, तुम्हाला पण कधी माझ्यासारखी गोड खायची तलब झाली आणि ते जास्त गोड नसलं पाहिजे, एकदम मिनिमल गोड असलं पाहिजे, तर ही पदार्थ नक्की ट्राय करा, तुम्हाला जाम आवडेल. तर आता रात्रीचे 10 वाजले होते आणि सगळीजण झोपले होते, फक्त दीदी नव्हती झोपली कारण ती शॉपिंगला गेली होती भाजीपाल्याच्या. आई झोपली होती. आणि तुम्ही हे पण बघून घ्या, आईने संध्याकाळी लावलेला आमच्या स्वामींपुढे दिवा आणखीन पण चालू आहे. तर रात्रीचे 10 वाजले तरी पण मला झोप येत नव्हती आणि मला काहीतरी गोड खायची तलब झाली होती बरं का. पण ते जास्त गोड नसायला पाहिजे होतं, त्याच्यामुळे गेलो फ्रीजमध्ये, म्हणलं काय आहे का बघावं. तर मला काहीच नाही सापडलं शिवाय रताळ्याचं. आणि मला माहित पण नाही रताळे कधी आले फ्रीजमध्ये आणि कोणी आणले. हे रताळेनं दीनं आणले होते असं मला माहित पडलं. पण ही पोरगी ना सगळ्या गोष्टी लपवून ठेवते, जे पण काही खाण्याचं आणते ना फ्रीजमध्ये एका आडबाजूला ठेवते, एका कोपऱ्यामध्ये ठेवते, कारण ना ज्या दिवशी ती आणते त्या दिवशीच मी खतम करतो, त्यामुळे मला सांगत नाही. आणि मित्रांनो, बरं झालं बरं का मला माहित पडलं, कारण मला रताळे जाम आवडतात बरं का. तर मला कुकर पाहिजे होतं आणि कुकरमध्ये रात्रीची खिचडी होती, त्याच्यामुळे मी पातेलं घेतलं, रताळे एकदम स्वच्छ धुवून घेतले आणि गरम पाण्यामध्ये टाकून दिलं आणि त्याला शिजायला ठेवलं. मित्रांनो, थोडासा उशीर लागणार कारण पातेल्यामध्ये शिजायला उशीर लागतो, जर तुम्ही कुकरमध्ये टाकल्यानंतर लवकर येतं. मी इकडं बघितले शिजलेत का नाही, थोडेसे कच्चे होते, त्याच्यामुळे थोडंसं पाणी आणखीन ॲड केलं आणि त्याला झाकून ठेवलं. आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट पाहिजे आपल्याला दूध खूप महत्त्वाचं आहे. दूध मी गरम करायला ठेवलं आणि थोडासा गूळ घेतला, खूप कमी गूळ घ्यायचा, जास्त गोड नाही करायचं, गूळ एकदम चॉप करून घ्यायचा आहे. आता तो गूळ चॉप केलेला आपल्याला टाकायचा आहे दुधात आणि त्याला चांगलं इरगळून द्यायचं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणात घ्या. आता आपले रताळे शिजून तयार झालेले आहेत, बघू शकता. किती मला रताळे जाम आवडतात बरं का. मित्रांनो, शिजून खाण्यापेक्षा ना भाजून खाल्लेले रताळे एक नंबर लागतात बरं का, ते पण चुलीमध्ये. मला तर जाम आवडतात चुलीतले भाजलेले रताळे सगळे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले, कारण आपल्याकडनं भांड्यांची कमतरता आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आणि त्याला मस्तपैकी सोलून घेतलं गरमला. आता एका पातेल्यामध्ये घेतले आणि मित्रांनो हे सगळं ना पातेल्यामध्ये हे करून खायचं आहे. आता आपल्याकडे तूप खूप महत्त्वाचं आहे, पण आमच्याकडे तूप नव्हतं, संपलं होतं, त्याच्यामुळे त्या भरणीमध्ये ना मी गरम दूध ओतलं आणि त्याला थोडंसं मिक्स केलं, हलवलं, जेणेकरून जे राहिलेलं तूप आहे ते भरणीच्या बाहेर निघेल आणि मला वापरता येईल. आता इकडे 4-5 रताळे उरले होते, ती आईसाठी आणि दीसाठी ठेवले. आता एका पातेल्यामध्ये ना रताळे, दूध वगैरे सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आहे आणि तुम्हाला खायचं आहे. आणि मित्रांनो, हे पातेल्यामध्येच खायचं आहे बरं का, वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये नाही खायचं. एक नंबर लागतं बरं का. तुम्ही एकदा ट्राय करा, मला माहित नाही तुम्ही खाल्ले का नाही, पण ही गोष्ट एकदा ट्राय करा, तुम्ही याच्या प्रेमात पडाल बरं का. नंतर मला थँक्यू बोललं तरी चालेल किंवा नका बोलू, पण हे नक्की ट्राय करा.